अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकी पूर्वीच्या बैठकीत पवार साहेबांचे आमदार होते असा खळबळजनक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। अंतरवालीत रात्रीतून घरांमध्ये दगड आणून ठेवली गेली। दुसऱ्या दिवशी पोलीस गावात आल्यावर तुफान दगडफेक झाली असं भुजबळ म्हणाले। दगडफेकी पूर्वीच्या रात्री बैठक झाली आणि त्यात पवार साहेबांचे आमदार होते असं भुजबळांनी म्हटलंय। खळबळजनक दावा केला। 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते उपोषण करत होते त्याच्या अगोदर 25 वेळा त्या जरांगेनं उपोषण केलं। कोणी त्याला विचारलं सुद्धा नाही ते करायचे आणि सोडायचे, करायचे सोडायचे। उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले। सरकारने त्यांना सांगितलं असेल त्यांना, अरे उठवा बाबा त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन। तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला। त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतलेले। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराज अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी।